नमस्कार मित्रांनो, आजच्या द हिंदू एडिटोरियल अनालिसिस मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशन मध्ये आज आपण डिस्कस करूया आजची व्होकॅब, याचबरोबर ट्रेंडिंग न्यूज, स्कीमिंग, ग्रामर आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. व्होकॅब मध्ये आपण नेहमीप्रमाणे बघतो अँटोनिम्स, सिनोनिम्स आणि या शब्दावरती आधारित जे एक्झाम्पल असतात ते एक्झाम्पल पण आपण डिस्कस करणार आहोत. याचबरोबर या सेशनचा फायदा त्या विद्यार्थ्यांना होईल जे बँक, पीओ, क्लेरिकल एक्झामची तयारी करतायत, एसएससी, सीजीएल, रेल्वे एक्झाम्स, तलाठी एक्झाम्स, याचबरोबर सरळ सेवा, एमपीएससी, यूपीएससी, सीडीएस, एमबीए, सीईटी, कॅट सारखे एक्झाम्स आणि ज्या इतर गव्हर्नमेंटचे एक्झाम आहेत जिथे इंग्लिश सब्जेक्ट तुम्हाला मॅन्डेटरी आहे, अशा एक्झामसाठी या सेशनचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट या सेशनचा होतो तो म्हणजे व्होकॅबसाठी आणि तुमचा अंडरस्टँडिंग म्हणजे कॉम्प्रिहेन्शन, रीडिंग कॉम्प्रिहेन्शनसाठी. याचबरोबर आजचा आपण शब्द जो आहे, पहिला वर्ड ऑन स्क्रीन तुम्हाला मी देतोय, वर्ड आहे एक्झॅम्पलरी. एक्झॅम्पलरी हा जो वर्ड आहे याचं मिनिंग आपण बघूया, सिनोनिम्स आणि याचे अँटोनिम्स काय आहेत. या वर्डला इंग्लिशमध्ये याचे इंग्लिश टू इंग्लिश मिनिंग्स, याचे मराठी अनुवाद, मिनिंग आपण सगळं डिस्कस करूया. एक्झॅम्पलरी हा जो वर्ड आहे बेसिकली याचा पार्ट्स ऑफ स्पीच आपण बघूया. पार्ट्स ऑफ स्पीच काय, या शब्दाचा नाउन आहे. या शब्दाचा पार्ट्स ऑफ स्पीच तुमचा असणार आहे नाउन, ठीक आहे. आणि याचा जो मिनिंग होतो तो म्हणजे आदर्श, अनुकरणीय, उत्कृष्ट, उत्तम उदाहरण असलेला. आणि याचा जो वर्ड टू वर्ड म्हणजे इंग्लिश टू इंग्लिश मिनिंग आहे तो म्हणजे वर्दी ऑफ इमिटेशन. इमिटेशन म्हणजे एखादी गोष्टीला कॉपी करणे. सर्विंग ॲज अ परफेक्ट मॉडेल, दुसरा मिनिंग याचा आहे परफेक्ट मॉडेल, एक उदाहरण म्हणून काम करणे किंवा आयडियल एक्झाम्पल म्हणून काम करणे. सिनोनिम्स काय त्याचे, आयडियल, आदर्श, मॉडेल, नमुना, उदाहरण, ॲडमायरेबल म्हणजे प्रशंसनीय आणि कमेंडेबल म्हणजे काय, कौतुकास्पद. याचबरोबर याचे अँटोनिम्स काय, अनवर्दी म्हणजे जो वर्दी नसलेला, जो लायबल नसलेला एखाद्या गोष्टीसाठी, इम्परफेक्ट, डिसऑनरेबल आणि ब्लेमवर्दी. सो या अकॉर्डिंग याला आपण म्हणतो एक प्रकारे एक्झॅम्पलरी. या वर्डला सेंटेन्स मध्ये कशा प्रकारे यूज केला जाईल बघा. द टीचर प्रेज्ड हिम, शिक्षकाने त्याचं कौतुक केलं. कशासाठी, फॉर हिज एक्झॅम्पलरी परफॉर्मन्स इन द क्लास, म्हणजे शिक्षकांनी वर्गातील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले. एक्झॅम्पलरी परफॉर्मन्स म्हणजे काय, उत्कृष्ट, आयडियल, ठीक आहे. याला आपण म्हणतो एक प्रकारे एक्झॅम्पलरी. याबरोबर आपण जाऊया पुढच्या वर्डकडे. मेटिक्युलसली हा जो वर्ड आहे याचा पार्ट्स ऑफ स्पीच असणार आहे ऍडवर्ब. ज्या शब्दाच्या शेवटी एलवाय लागतो त्या शब्दाला आपण काय म्हणतो, ऍडवर्ब म्हणतो. आणि मेटिक्युलसली या शब्दाचा मिनिंग आहे बारकाईने, काळजीपूर्वक, अत्यंत नेमकेपणाने, अचूकपणे म्हणजे अॅक्युरेट. अॅक्युरेट किंवा इन डिटेल पण तुम्ही त्याला बोलू शकतात. समथिंग विच इज इन डिटेल, ठीक आहे. म्हणजेच काय, केअरफुली, एखादी गोष्ट काळजीपूर्वक करणे. इंग्लिश टू इंग्लिश मिनिंग त्याचा कसं असणार, इन अ वे दॅट शोज ग्रेट अटेन्शन टू डिटेल, व्हेरी केअरफुली अँड प्रिसाइजली. याचा जो सिनोनिम आहे, केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक, प्रिसाइजली अचूकपणे, थरली म्हणजे सखोलपणे आणि अटेंटिव्हलीचा मिनिंग होतो लक्षपूर्वक. याचबरोबर याचे अँटोनिम्स काय असणार आहेत, केअरलेसली म्हणजे बेफिकीरपणे, रफली अंदाजाने, उथळपणे, हेस्टिली आपण त्याला बोलू शकतो घाईघाईने, आणि नेग्लिजंटली म्हणजे काय, दुर्लक्षपणे. द आर्टिस्ट मेटिक्युलसली पेंटेड एव्हरी डिटेल ऑफ द पोर्ट्रेट, म्हणजे काय, कलाकाराने चित्रातील प्रत्येक तपशील अत्यंत बारकाईने रंगवला. सो याला आपण एक अकॉर्डिंग एक्झाम्पल मध्ये यूज करू शकतो अशा प्रकारे. तिसरा वर्ड ऑन स्क्रीन आहे गॅमट. गॅमट या शब्दाचा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे हा नाउन आहे. या शब्दाला आपण नाउन म्हणून यूज करतो. याचा मिनिंग होतो संपूर्ण पट्टा किंवा पूर्ण श्रेणी, विविधता किंवा परीख, संपूर्ण आवाक्याला आपण बोलतो. एंटायर एरिया आपण त्याला बोलू शकतो. रेंज आपण त्याला बोलू शकतो. एंटायर रेंज ऑर कम्प्लीट स्कोप ऑफ समथिंग फ्रॉम द बिगिनिंग टू द एंड, सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा जो आपण त्याला बोलतो. द फुल एक्सटेंट ऑफ अ पर्टिक्युलर सब्जेक्ट, ऍक्टिव्हली ऑर इमोशन. तर याचा सिनोनिम काय मित्र, रेंज. रेंज म्हणजे काय, श्रेणी, आवाका आपण त्याला बोलतो. स्पेक्ट्रम म्हणजे पट्टा, विविधता. स्कोप म्हणजे परीख, व्याप. आणि एक्सटेंट म्हणजे विस्तार किंवा प्रमाण. आणि या शब्दाचा अँटोनिम काय, लिमिटेशन, मर्यादा असणे. रेस्ट्रिक्शन, बंधन किंवा अडथळा. नॅरोनेस म्हणजे काय, अरुंदपणा. आणि इनकम्प्लीटनेस म्हणजे काय, अपूर्णता. सो या शब्दाला जर आपण वाक्यात वापरायचं म्हटलं तर या प्रकारे आपण त्याला वापरू शकतो. हर परफॉर्मन्स डिस्प्लेड द फुल गॅमट ऑफ हर ऍक्टिंग स्किल्स. तिच्या परफॉर्मन्सने म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो तिच्या अभियाने किंवा परफॉर्मन्सने तिच्या सर्व कौशल्यांचा पूर्ण आवाका दाखवून दिला. सो या प्रकारे याचा मिनिंग होईल. त्याचबरोबर पुढचा वर्ड आहे स्पियर हेडेड. याचा पार्ट्स ऑफ स्पीच असणारे ऍडजेक्टिव्ह. स्पियर हेडचा मिनिंग काय होतो, ऍडजेक्टिव्ह होतो.
नेतृत्व करणे किंवा पुढाकार घेणे एखाद्या गोष्टीमध्ये किंवा पुढे राहून चालना देणे किंवा नेतृत्व प्रदान करणे. सो या अकॉर्डिंग या शब्दाचा इंग्लिश टू इंग्लिश जर मिनिंग आपण बघितला तर तो अशा प्रकारे होईल, टू लीड, इनिशिएट, एखादी गोष्ट लीड करणे किंवा इनिशिएट करणे, किंवा एखादी गोष्ट अशा वेने ऑर्गनाइज करायची किंवा मुवमेंट किंवा त्याला आपण प्रोजेक्ट म्हणू शकतो. टू बी ॲट द फ्रंट ऑर इन चार्ज ऑफ समथिंग इम्पॉर्टंट, एखादी गोष्ट इम्पॉर्टंट असते. सिनोनिम काय असेल याचा? सिनोनिम याचा आहे एलईडी, लेड, लेड करणे एखादी गोष्ट. आता हा पास्ट फॉर्म आहे, लक्षात घ्या. ऍक्च्युली याला आपण ऍडवर्ब न म्हणता, ऍडजेक्टिव्ह न म्हणता आपण याला वर्ब देखील बोलू शकतो पार्ट्स ऑफ स्पीच. कारण काही काही ईडी वाले जे शब्द असतात ते ऍज अन ऍडजेक्टिव्ह म्हणून पण काम करतात आणि काही ऍज अ मेन वर्ब म्हणून सुद्धा काम करतात. सो ऍडजेक्टिव्हच्या अनुषंगाने आपण घेऊ शकतो आणि वर्ब ऍज अन वर्ब आपण त्याला यूज करू शकतो. पण इथं या शब्दाला ऍज अन आपण वर्बच म्हणूया, ऍडजेक्टिव्ह आपण काढून टाकूया. तो लेड हा त्याचा पास्ट फॉर्म आहे. जसं लीड आपण बोलतो, लीडचा पास्ट फॉर्म काय? लेड आहे. लीड, लेड, लेड. सो लेड म्हणजे नेतृत्व करणे, इनिशिएट म्हणजे सुरू करणे, डायरेक्टेड मार्गदर्शन करणे, हेडेड म्हणजे प्रमुख पद घेणे. सो अँटोनिम याचे काय असणार आहे बघा. अँटोनिम याचा पहिला आहे फॉलोड, दुसरा असणार आहे ओबेड, एखादी गोष्ट पाळणे, आज्ञा पाळणे, ठीक आहे. त्यानंतर पालन करणे, सबमिटेड, आणि इल्डेड म्हणजे शरण गेले. याचबरोबर याचा जो सेंटेन्स मध्ये वापर होईल या शब्दाचा, स्पिअरहेडेडला ऍज अ वर्ब आपण यूज केलेला आहे, ऍज अन वर्ब. ही स्पिअरहेडेड द न्यू मार्केटिंग स्ट्रॅटेजी फॉर द कंपनी. कंपनीची त्याने नवीन मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय केली? स्पिअरहेड केली. म्हणजे काय? त्याने कंपनीच्या नवीन विपणन धोरणाचा पुढाकार घेतला. एखाद्या गोष्टीला आपण लीड करतो ना, पुढाकार करणे, त्याला आपण काय बोलतो? एक प्रकारे स्पिअरहेड म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. इनिशिएटिव्ह घेणे एखाद्या गोष्टीचा. एन्युमरेटर, तर हा वर्ड जो आहे तो नाउन असणार आहे या शब्दाचा पार्ट्स ऑफ स्पीच. आणि याचा मिनिंग होतो गणनाकर्ता, मोजणी करणारा, सर्वेक्षण अधिकारी, जनगणनेचा कर्मचारी आपण त्याला बोलू शकतो. याचबरोबर याचा जो सिनोनिम होतो तो या प्रकारे होईल, सेन्सस टेकर किंवा सर्वेअर, डेटा कलेक्टर आणि इन्व्हेस्टिगेटर. इंग्लिश टू इंग्लिश जर मिनिंग आपण बघायचं म्हटलं, अ पर्सन हू कलेक्ट्स डेटा, जो व्यक्ती डेटा गोळा करतो किंवा माहिती जमा करतो, स्पेशली वन हू कंडक्ट्स अ सेन्सस किंवा सर्वे बाय काउंटिंग पीपल, हाऊसहोल्ड्स किंवा आयटम्स, त्याला आपण बोलतो एन्युमरेटर. याचबरोबर याचे अँटोनिम्स काय असणार आहे बघा. पहिला याचा अँटोनिम आहे रिस्पॉन्डंट, म्हणजे उत्तर देणारा किंवा प्रतिसाद करता आपण त्याला बोलू शकतो. पार्टिसिपंट म्हणजे काय? सहभागी असलेला. इग्नोरंट पर्सन म्हणजे काय? अज्ञान असलेला किंवा माहिती नसलेला. आणि नॉन ऑब्झर्वर म्हणजे काय? निरीक्षण न करणारा, ठीक आहे, याला आपण नॉन ऑब्झर्वर म्हणतो. या प्रकारे याचा एक्झाम्पल मध्ये कशा प्रकारे यूज होईल बघा. द गव्हर्नमेंट हायर्ड थाउजंड्स ऑफ एन्युमरेटर्स फॉर द नॅशनल सेन्सस. राष्ट्रीय जनगणनेसाठी सरकारने हजारो जनगणनाकर्ते नियुक्त केले, गणना करते. या प्रकारे पुढचा पट बघा, ऍब्जेक्टली, ज्या शब्दाचा लास्ट मध्ये एल वाय त्याला आपण काय म्हणतो? ऍडवर्ब. ग्रामॅटिकली याचा पार्ट्स ऑफ स्पीच काय वापर काय? ऍडवर्ब असणार आहे. ऍब्जेक्टलीचा मिनिंग होतो अत्यंत दयनीयपणे किंवा लज्जास्पद रीतीने किंवा नम्रतेने किंवा आपण त्याला अधीनतेने म्हणतो. म्हणजे मिनिंग याचा कसा होईल बघा. इन अन एक्स्ट्रीमली होपलेस, एकदम निराशावादी, मिझरेबल, वाईट कंडिशन मध्ये किंवा ह्युमिलेटिंग वे मध्ये आपण त्याला बोलू शकतो. शोविंग कम्प्लीट ह्युमिलिटी, त्याला आपण म्हणतो कम्प्लीट ह्युमिलिटी दाखवणे किंवा सबमिशन दाखवणे. इट ऑफन डिस्क्राईब समथिंग डन इन अ पिटीफुल और शेमफुली लो मॅनर. त्याचा सिनोनिम जो आहे तो या प्रकारे होईल. मिझरेबली म्हणजे याचा मिनिंग होतो दयनीयपणे, हमली म्हणजे नम्रपणे, सर्व्हायव्हलीचा मिनिंग होतो गुलामगिरीच्या भावनेने, आणि होपलेसली म्हणजे काय? ना उमेदपणे. आणि या शब्दांचे अँटोनिम आपण कशा प्रकारे घेणार? प्राऊडली, बोल्डली, कॉन्फिडंटली आणि ब्रेवली, हे याचे अँटोनिम्स आहेत. प्राऊडली म्हणजे अभिमानाने, आणि इकडे काय? दयनीय म्हणजे मिझरेबल, एकमेकांचे अँटोनिम झालेत ते. बोल्डली, कॉन्फिडंटली, ब्रेवली. एक्झाम्पल काय? एक्झाम्पल मध्ये युजली शी ऍब्जेक्टली ऍडमिटेड हर मिस्टेक बिफोर द होल टीम. तिने संपूर्ण टीम समोर आपली चूक जी आहे अत्यंत नम्रपणे स्वीकारली किंवा मान्य केली. एलिव्हेट या शब्दाचा मिनिंग होतो, हा वर्ब आहे. एलिव्हेट म्हणजे एखादी गोष्ट कमी करणे. टू रेड्यूस, लेसन और मेक समथिंग पेन, प्रॉब्लेम और सफरिंग एटसेट्रा लेस सिव्हिअर, टू ईज और रिलीव्ह डिस्कम्फर्ट और डिफिकल्टी. म्हणजेच काय? एखादी गोष्ट कमी करणे, हलके करणे, दिलासा देणे, आराम मिळवून देणे, याला आपण म्हणतो एलिव्हिएट. याचे सिनोनिम्स अँटोनिम कशा प्रकारे असतील बघा. याचा सिनोनिम आहे रेड्यूस करणे, एखादी गोष्ट कमी करणे, रिलीव्ह दिलासा देणे, ईज म्हणजे हलके करणे, आणि सूत म्हणजे काय? शांत करणे. या प्रकारे याचे अँटोनिम्स असतील ऍग्रेवेट, वाढवणे, तीव्र करणे, इंटेन्सिफाय वाढवणे, वर्सन अधिक वाईट करणे, आणि हायटन म्हणजे काय? वाढवणे.
सो अशा प्रकारे या शब्दांचे आपण बघूया, म्हणजे अँटोनिम आणि सिनोनिम्स बघितले. याला आपण एक्झाम्पल मध्ये कशा प्रकारे यूज करू शकतो. द न्यू पॉलिसी एम्स टू एलिव्हेट पॉवर्टी इन रुरल एरियाज. नवीन धोरण ग्रामीण भागातील गरिबी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. ठीक आहे. टीमिंग या शब्दाचा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे तो ऍडजेक्टिव्ह असणार आहे. ज्या शब्दाला शक्यतो आयएनजी लागतो तो ऍडजेक्टिव्ह किंवा ऍज अन आपण त्याला वर्ब पण घेऊ शकतो. ऍक्च्युली ऍडजेक्टिव्हचं पण काम करेल हा, आणि वर्बचं पण काम करू शकतो, दोघं पण काम करतो. पण इथं ऍज अन त्याला वर्ब यूज केला गेला. टीमिंग या शब्दाचा अर्थ होतो गर्दीने भरलेला, ओसंडून वाहणारा किंवा विपुल प्रमाणात असलेला, म्हणजे गजबजलेला आपण त्याला बोलू शकतो. एक प्रकारे एखादी गोष्ट मोठ्या प्रमाणात अवेलेबल असणे. फुल ऑफ लाईफ मिनिंग त्याचं काय होतं, फुल ऑफ लाईफ. ऍक्टिव्हिटी आपण त्याला बोलू शकतो किंवा एखादी गोष्ट त्याला आपण बोलू शकतो. ओव्हरफ्लोईंग, अबंडंट, त्याचबरोबर स्वॉर्मिंग विथ पीपल, अॅनिमल्स और ऑब्जेक्ट्स. किंवा हा जो शब्द आहे हा डिस्क्राईब करतो एखादी जागा, एखादी गोष्ट जी एक लार्ज मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे किंवा क्वांटिटी ऑफ समथिंग मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. सिनोनिम याचा काय असणार आहे, ओव्हरफ्लोईंग, स्वॉर्मिंग, ब्रीमिंग आणि अबंडंट. याच प्रकारे या शब्दांचे अँटोनिम्स काय आहेत, एम्प्टी, बॅरन, स्पेअर्स आणि डेझर्टेड. रिकामा, निर्जन, विरळ किंवा ओस पडलेला. एक्झाम्पल आपण याला वापरायचं म्हटलं, एक्झाम्पल मध्ये कशा प्रकारे घेऊ शकतो. द स्ट्रीट्स वर टीमिंग विथ टुरिस्ट ड्युरिंग द फेस्टिवल. सणाच्या वेळी रस्ते पर्यटकांनी गजबजलेले होते. म्हणजेच काय, टीमिंग विथ म्हणजे काय, गजबजलेला असणे एखादी गोष्ट. या प्रकारे रिस्पेक्ट, पर्स्पेसिटी हा जो वर्ड आहे हा आता मागे 2-3 एक्झाम मध्ये ऑलरेडी विचारला गेलेला वर्ड आहे. जसे एसएससी आणि बँकिंगच्या ज्या मेन्स एक्झाम झाल्या होत्या लास्ट इयरच्या, त्या एक्झाम मध्ये पर्स्पिकॅसिटी या शब्दाला विचारलं गेलं होतं. याचा पार्ट्स ऑफ स्पीच असणारे नाउन, आणि याचा मिनिंग होतो तीक्ष्ण बुद्धी असलेला, सूक्ष्म दृष्टी, चाणाक्षपणा किंवा तर्कशक्तीची तीव्रता असलेला. म्हणजेच काय, द क्वालिटी ऑफ हॅव्हिंग अ शार्प अंडरस्टँडिंग, कीन इन्साइट ऑर क्वांटिटी किंवा आपण त्याला कीन इन्साइट किंवा दी ॲबिलिटी टू नोटीस म्हणतो किंवा अंडरस्टँड थिंग्स क्विकली, ॲक्युरेटली अँड ॲक्युरेटली. ठीक आहे. याचा सिनोनिम काय असणार आहे बघा, इन्साइट, श्रूडनेस, चालाकी आपण त्याला म्हणतो, अक्युमेन, अस्टिट्यूडनेस. आणि याचे अँटोनिम्स काय, इग्नोरन्स, टिमिडिटी, हिडलनेसनेस अँड डलनेस. बोथटपणा, दुर्लक्ष, मूर्खपणा, अज्ञान. एक्झाम्पल मध्ये याला वापरायचं म्हटलं तर द डिटेक्टिव्ह पर्स्पिकॅसिटी मेड इन फेमस फॉर सॉल्विंग दो टफ केसेस. कठीण प्रकरणे सोडविण्याच्या त्याच्या तीक्ष्ण बुद्धीमुळे तो प्रसिद्ध झाला. आणि या प्रकारे पुढचा वर्ड आहे टॅसिटन. टॅसिटन अगेन हा एक आपण त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणू शकतो, पार्ट्स ऑफ स्पीच. ठीक आहे. इट इज अन ऍडजेक्टिव्ह. याला आपण म्हणतो मितभाषी किंवा अल्पभाषी, कमी बोलणार आपण त्याला बोलतो, गप्प राहणार, जास्त बोलत नाही. ठीक आहे. समवन हु इज हॅबिच्युअली सायलेंट, रिझर्व असतो, कोणाशी जास्त बातचीत न करणारा, नॉट फॉन्ड ऑफ टॉकिंग, किंवा अ पर्सन हु स्पीक्स व्हेरी लिटल किंवा कीप्स टू देमसेल्व्स. सिनोनिम बघा याचे तुम्हाला ऑन स्क्रीन दिलेले आहेत. सिनोनिम मध्ये जो पहिला सिनोनिम आहे याचा तो आहे सायलेंट. दुसरा आहे रिझर्व्ड, रेटिसेंट आणि अनकम्युनिकेटिव्ह, म्हणजे काय, शांत, अंतर्मुख, अल्पभाषी, न बोलणारा. अँटोनिम काय त्याचे, टॉकेटिव्ह, बोलका, लक्वॅसियस, वाचाळ आपण त्याला बोलतो, गॅरुलस म्हणजे बडबड करणारा, जास्त बोलणारा, आणि चाटी म्हणजे गपिस्ट. ठीक आहे. टॅसिटन, द टॅसिटन स्टुडंट सरप्राइज एव्हरीवन बाय गिव्हिंग अ ब्रिलियंट स्पीच. त्या अल्पभाषी विद्यार्थ्याने उत्कृष्ट भाषण देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. याबरोबर निगेटरी हा एक वर्ड आपण डिस्कस करूया, आणि त्यानंतर हा आपला सेकंड लास्ट वर्ड आहे निगेटरी. याचा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे हा नाउन असणार. ठीक आहे. जस्ट अ मोमेंट, नाउन, आणि याला आपण ऍडजेक्टिव्ह देखील बोलू शकतो. शक्यतो याचा वापर जो आहे तो आपण ऍडजेक्टिव्ह म्हणूनच घेऊ शकतो. ठीक आहे. यामध्ये याचा मिनिंग काय होतो, निकृष्ट, किंचितच महत्वाचा, निरर्थक किंवा न उपयोगाचा. म्हणजेच काय, ऑफ अ लिटल, क्षुल्लक गोष्ट, नो व्हॅल्यू असलेला, व्हॅल्यूज नसलेला, इम्पॉर्टन्स नसलेला, सिग्निफिकन्स किंवा वर्थलेस, ट्रिव्हियल किंवा आपण त्याला इनइफेक्टिव्ह म्हणतो.
सिनोनिम्स काय याचे बघा, पहिला आहे ट्रिवियल म्हणजे क्षुल्लक, वर्थलेस म्हणजे काय, हॅव्हिंग नो इम्पॉर्टन्स. त्याला आपण काय म्हणतो अजून, फ्युटाईल देखील बोलतो. फ्युटाईल म्हणजे काय, निरर्थक. आणि इनसिग्निफिकंटचा मिनिंग काय होतो, महत्वहीन म्हणजे त्याला इम्पॉर्टन्स नाही असं, हॅव्हिंग नो इम्पॉर्टन्स. अँटोनिम्स काय त्याचे, निगेटरीचा, व्हॅल्युएबल, इम्पॉर्टंट, सिग्निफिकंट आणि मिनिंगफुल. मौल्यवान, महत्वाचा, परिणामकारक किंवा अर्थाला आपण अर्थपूर्ण देखील बोलू शकतो. ऑल हिज एफर्ट्स प्रूव्ह निगेटरी इन दी एंड, म्हणजे शेवटी त्याच्या सर्व प्रयत्नांचा काही उपयोग झाला नाही, त्याला आपण काय बोलतो, निगेटरी. कोहॅबिटेशनचा मिनिंग काय होतो बघा, कोहॅबिटेशन म्हणजे एखादी गोष्ट म्हणतो ना, एकत्र राहणे, सहवास करणे, एकत्रित जीवन जगणे, एकाच घरामध्ये राहणे, त्याला कोहॅबिटेशन म्हणतो. मिनिंग आहे द ऍक्ट ऑफ लिव्हिंग टुगेदर अँड शेअरिंग अ रेसिडेन्स ऑफन बाय अ कपल इन अन इंटिमेट रिलेशनशिप विदाउट बिंग लिगली मॅरिड. ठीक आहे, हा पण त्याचा एक मिनिंग होऊ शकतो, लग्न न करता एकत्र राहणे, रिलेशनशिप मध्ये राहणे. सिनोनिम त्याचा काय आहे, लिव्हिंग टुगेदर, शेअरिंग अ होम, डोमेस्टिक पार्टनरशिप किंवा कंपॅनियनशिप किंवा लिव्ह इन रिलेशनशिप पण आपण याला बोलू शकतो. अँटोनिम याचा काय होतो, सेपरेशन, सॉलिट्यूड, आयसोलेशन आणि डिवॉर्स. याबरोबर याला एक्झाम्पल मध्ये आपण वापरू शकतो, दे एन्जॉयड कोहॅबिटेशन फॉर सेव्हरल इयर्स बिफोर डिसाइडिंग टू मॅरी. त्यांनी काही वर्ष सहवास केला आणि नंतर विवाहाचा निर्णय घेतला. आणि अशा प्रकारे आजची आपण सर्व होकॅब डिस्कस केलेली आहे. आता एक इम्पॉर्टंट आर्टिकल तुमच्या समोर मी आणतोय. द आर्टिकल इज कंपाऊंड इफेक्ट ऑन डिजिटल अरेस्ट स्कॅम्स. फार महत्वाचं आर्टिकल आहे. कंपाऊंड इफेक्ट म्हणजे एकत्रितपणे एखाद्या गोष्टीचा इफेक्ट होणे. म्हणजेच जे आर्टिकल आहे ते डिजिटल अरेस्ट स्कॅम्स बद्दल आहे. महत्वाचा पॉइंट आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला ज्या एक्झामला जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारचे तुम्हाला आर्टिकल्स त्याच्यावर तुम्हाला प्रश्न देऊ शकतात. ठीक आहे, तो आपण एकदा आर्टिकलकडे एक नजर टाकू शकता तुम्ही. साऊथ ईस्ट एशियन स्कॅम फॅक्टरीज, साऊथ ईस्ट एशियन बद्दल बोललेलं आहे. स्कॅम फॅक्टरीज डिमांड अ कोऑर्डिनेटेड रिस्पॉन्स. बघूया स्कॅम बद्दल, डिजिटल अरेस्ट आणि स्कॅम बद्दलचं आर्टिकल आहे, महत्वाचं आर्टिकल आहे. कशाबद्दल आहे बघूया. रिसेंटली आता सुप्रीम कोर्ट कॉल फॉर अ कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्क्वायरी. सुप्रीम कोर्टने आता एक मोठी इन्क्वायरी करण्याचं डिसाईड केलं इंटू द प्रॉलिफरेटिंग मेनॅस ऑफ डिजिटल स्कॅम्स. ज्या प्रकारे काही डिजिटल स्कॅम्स होत आहेत, हा एक प्रकारे रिफ्लेक्ट करतोय की एक मोठा धोका, अलार्मिंग स्केल ॲट विच इंडियन सिटीजन्स आर बीइंग डिफ्रॉडेड. भारतीय लोकांसोबत असे डिजिटल स्कॅम करून मोठ्या प्रमाणात त्यांना फसवण्यात येते. आणि ही काही घटना म्हणजे काही 1-2 करोड किंवा 50 लाख 20 लाखाची नाही, जर एंटायर इंडियाचा जर रेशो काढला, मागे न्यूज मध्ये आली होती ही स्टोरी. म्हणजे डिजिटल स्कॅम मध्ये जे इंडियामध्ये जे स्कॅम होत आहेत इंटरनल, जवळपास 3,000 करोडचा स्कॅम दर वर्षाला समोर येतोय. 3,000 कोटी एवढा स्कॅम एव्हरी इयर लोकांना ऑनलाईन फसवलं जात आहे. आणि एवढा तो पैसा त्यांचा लॉस होतोय पूर्ण इंडियामध्ये, एंटायर इंडियामध्ये. सो या आर्टिकलमध्ये हेच म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टने आता या गोष्टीला थोडं सिरियस घेतलेलं आहे आणि एक कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्क्वायरी याच्यामध्ये करण्याचं डिसाईड केलेलं आहे. ठीक आहे, ज्या प्रकारे इंडियन लोकांना ऑनलाईन डिजिटल स्कॅम मध्ये फसवलं जातं त्या प्रकारे. डिजिटल स्कॅमचा मिनिंग काय होतो, डिजिटल स्कॅमचा मिनिंग होतो ऑनलाईन फसवणूक करणे. द बेंच पर्टिक्युलर फोकस ऑन डिजिटल अरेस्ट स्कॅम्स. ठीक आहे, आता मेजर फोकस कशाकडे आहे, डिजिटल अरेस्ट स्कॅम कडे असणार आहे, जिथे फ्रॉडस्टर्स इम्पर्सनेट. म्हणजे डिजिटल अरेस्ट स्कॅमचा मिनिंग काय, ऑथर सांगतोय की जिथे जे फ्रॉडस्टर असतात, फसवणूक करणारे, ते एक प्रकारे असं दाखवतात की आम्ही एक लिगल ऑफिसर्स आहोत, एन्फोर्समेंट ऑफिशियल्स. ते काय इंडिकेट करतात, फ्रॉडस्टर्स इम्पर्सनेट लॉ एन्फोर्समेंट ऑफिशियल्स टू एक्सटॉर्ट मनी वसुली करण्यासाठी ते स्वतःला दाखवतात की आम्ही लिगल ऑफिसर आहोत, तुमच्यावर आम्ही हे करू ते करू, ऍक्शन घेऊ, तुमचे एवढ्या प्रकारचा घोटाळा समोर आलेला आहे, तुम्ही ह्या गोष्टी केल्यात, यानुसार ते तुम्हाला वेड्यात काढतील ऑनलाईन मध्ये, तुम्हाला ते फसवण्याचा प्रयत्न करतील. आणि यामुळे काय होतं की अंडरस्कोर्स द सॉफिस्टिकेशन अँड ब्रेझनेस ऑफ दीज ऑपरेशन्स. आणि सॉफिस्टिकेशन अँड ब्रेझ, आणि हे जे ऑपरेशन ते करतायत ते एकदम कसं करतायत, सॉफिस्टिकेशन मध्ये. म्हणजे दाखवतात की आम्ही इन्कम टॅक्स ऑफिसर आहोत, आम्ही अमुक आहोत डमुक आहोत, आणि त्या कोणी तुम्हाला ते फसवण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे सॉफिस्टिकेटेड स्कॅम असणार आहे. सो व्हॉट डिस्टिंग्विशेस द करंट वे ऑफ डिजिटल फ्रॉड. मग आता डिजिटल फ्रॉड आणि एक आहे तुमचं कॉन्व्हेन्शनल सायबर क्राईम. ऑथर काय म्हणतोय की यांच्यामध्ये मेजर फरक काय. ऑथर सांगतोय की
डिजिटल फ्रॉड आणि सायबर क्राईम, कॉन्व्हेन्शनल सायबर क्राईम यांच्यामधला जर फरक बघायचं म्हटलं तर इट इज इंडस्ट्रियल स्किल अँड क्रॉस बॉर्डर आर्किटेक्चर. म्हणजे क्रॉस बॉर्डर मध्ये हा क्राईम होतो. सायबर क्राईम कसा इंडियामध्येच होतो, ठीक आहे. पण हा जो डिजिटल फ्रॉड आहे हा डायरेक्ट क्रॉस बॉर्डर क्राईम आहे. म्हणजे दुसऱ्या देशातून तुम्हाला इंडियामधून फसू शकतात. ते विचार करा, दुसऱ्या देशातले लोक तुम्हाला ऑनलाईन डिजिटल फॉर्म मध्ये फसवणूक तुमची करू शकतात. अ स्प्रॉलिंग नेटवर्क ऑफ स्कॅम कंपाऊंड्स ऑपरेट्स फ्रॉम कॉन्फ्लिक्ट टॉन रिजन्स. आणि हे जे नेटवर्क आहे हे कुठून ऑपरेट केलं जातं? हे कॉन्फ्लिक्ट टॉन रिजन, ज्या देशांमध्ये म्हणजे त्यांची इकॉनॉमी प्रॉपर नाही, तिथं नेहमी कॉन्फ्लिक्ट आहे, त्यांचं गव्हर्नमेंट प्रॉपर इथं त्यांचं काम बघत नाहीये, किंवा गव्हर्नमेंट अशा बॉडीचं कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन आणत नाहीये, अशा कंट्रीजमध्ये हे स्कॅम होत आहेत. अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन्स, जे विशिष्ट आर्थिक जे झोन आहेत साऊथ ईस्ट एशियाच्या आसपासमध्ये, म्हणजेच पर्टिक्युलरली म्यानमार, अथवा नाव पण सांगितलं, म्यानमार सारखा देश याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, जिथे कुठल्याही प्रकारचा स्टेट कंट्रोल नाहीये ऍक्टिव्हिटीज वरती. त्यांचं जे गव्हर्नमेंट आहे ते गव्हर्नमेंट, आता ते गव्हर्नमेंट त्यांचं 21 मध्येच पडलेलं आहे. तिथे जे नवीन गव्हर्नमेंट आलेलं आहे ते गव्हर्नमेंटचा त्यांना कुठे ना कुठे सपोर्ट पण आहे इनडायरेक्ट. अँड वेअर डिस्टर्बिंगली रेजिम कॉम्प्लेक्सिटी एरियाज एव्हिडंट. आणि त्याच्यामुळे हे काय करतायत की जे काही एरियाज आहेत त्यांना डिस्टर्ब करून त्या गोष्टी स्कॅम करतायत. सो मेकॅनिक्स ऑफ दिस मॉडर्न डे स्लेव्हरी रॅकेट आर चिलिंग. तर हे जे याचे जे बनवणारे आहेत, या मॉडर्न डे जे स्कॅमचे जे काही बनवणारे लोक आहेत ते एकदम चिलिंग लोक आहेत. विक्टिम्स आर लिअर्ड थ्रू फ्रॉडुलंट जॉब ऍडव्हर्टाइजमेंट्स. आणि ते बकरा कसा पकडतात माहितीये का? तुम्हाला ते कुठेतरी जॉब ऍडव्हर्टाइजमेंट देतील, ठीक आहे, थ्रू फ्रॉडुलंट जॉब ऍडव्हर्टाइजमेंट्स तुम्हाला पाठवतील, प्रॉमिसिंग अट्रॅक्टिव्ह सॅलरीज. तुम्हाला अशी जॉब ऍडव्हर्टाइज तुमच्या व्हॉट्सअपला येईल, तुमच्या मेलवर येऊ शकते, किंवा तुमच्या टेलिग्रामवरती येऊ शकते. आणि त्याच्यात ते दाखवतील की अट्रॅक्टिव्ह सॅलरीज मिळतात तुम्हाला, थायलंडमध्ये जॉब आहे, अमुक ठिकाणी जॉब आहे, अँड पग्स तुम्हाला चांगले मिळतील, ऑफन वाया बँकॉक बँकिंगच्या थ्रू, इन एक्सप्लॉयटेशन ऑफ व्हिसा फ्री रेजिम्स. बरोबर. आता ऑफिस आहे की अशा लोकांची पिळवणूक कुठे होईल? जिथे व्हिसा फ्री रिजन्स आहेत. आता आपल्याकडे थायलंडला जाण्यासाठी थायलंड आणि इंडियन गव्हर्नमेंटमध्ये अग्रीमेंट झालेली आहे, ठीक आहे. थायलंडला जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा व्हिसा लागणार नाहीये, तुम्ही विदाऊट व्हिसा थायलंडला जाऊ शकतात. आणि अशा ठिकाणी त्यांनी ऑफन वाया बँकॉकच्या थ्रू ते तुम्हाला एक्सप्लॉइट करतील व्हिसा फ्री रेजिम्स मध्ये. सो फ्रॉम देअर, तिथून दे आर ट्रॅफिक अक्रॉस बॉर्डर्स. मग तुम्हाला ते काय करतील? बॉर्डर पार तिथून करतील बँकॉकला आणून. म्हणजे अट्रॅक्टिव्ह जॉबचं तुम्हाला ते मार्केटिंग, तुम्हाला ते ऍडव्हर्टाइजमेंट करतील, तुम्हाला ते ऍडव्हर्टाइज कळली, तुम्ही तिथे अप्लाय करणार, अरे एवढं चांगला आपला जॉब मिळतोय. सो ऑफिस आहे की तुमची तिथे ट्रॅफिकिंग केली जाणार, तुम्हाला बँकॉकमध्ये बोलून तिथून तुमचे बॉर्डर क्रॉस केले जाणार. प्रायमरीली तुम्हाला तिथून म्यानमारमध्ये घेऊन जाणार लोकांना, ते जे अफेक्टेड लोक आहेत, जे याच्यामध्ये या जाळामध्ये जे फसले असणार त्या लोकांना. रिजन्स कंट्रोल बाय बॉर्डर गार्ड फोर्सेस, ठीक आहे. त्यांच्या बॉर्डर गार्ड फोर्सेस आहेत कोणाच्या? म्यानमारच्या. ते बॉर्डरला कंट्रोल करतात. म्हणजे बँकॉकच्या थ्रू ते तुम्हाला बॉर्डर पार घेऊन जातील. ॲलिड विथ मिलिटरी जनता, आणि यांच्याकडे ऑब्विस आहे की मिलिटरीचे कपडे वगैरे घालून ते लोक तिथं गार्ड करणार आहेत. दिस कंपाऊंड्स फंक्शन ॲज डिजिटल स्वेट शॉप्स वेअर ट्रॅफिक इंडिव्हिज्युअल्स आर कोयर्स्ड थ्रू व्हायलन्स. आणि तुम्हाला तिथे मध्ये एक प्रकार तुमच्यासोबत व्हायलन्स केली जाणार, तुम्हाला टॉर्चर केलं जाणार, त्याचबरोबर सेक्शुअल हॅरॅसमेंट केले जाणार, परपेट्रेट इलॅबोरेट स्कॅम्स, तुमच्यासोबत स्कॅम केला जाणार, इन्क्लुडिंग पिग बुचरिंग. बघा हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, पुश बिचरिंग. अ सॉफिस्टिकेटेड कॉम्बिनेशन ऑफ रोमान्स, या देखील तुमच्याकडून ते तुमची हॅरॅसमेंट करू शकतात. याचबरोबर क्रिप्टो करन्सी, ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट, तिथून तुम्हाला ते क्रिप्टो करन्सी इन्व्हेस्टमेंट फ्रॉड, हा देखील फ्रॉड होऊ शकतो तुमच्यासोबत. क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्ट करा, एवढा पैसा तुम्ही इथून कमवा या अकॉर्डिंग. सो म्यानमार सिव्हिल वॉर, या घटना कशामुळे होत आहेत? म्यानमारचा सिव्हिल वॉर झाला होता, ठीक आहे, हॅज क्रिएटेड आयडियल कंडिशन्स फॉर दिस ऑपरेशन्स टू फॉनिश. म्यानमारमध्ये जो सिव्हिल वॉर झाला 2021 मध्ये, त्यामुळे या ज्या कंडिशन आहेत तिथे निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे तिथली इकॉनॉमी एवढी व्यवस्थित नाहीये, तिथे जॉब लोकांना नाहीये, ते लोक तिथे फार क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज ते लोक तिथे इन्व्हॉल्ड आहेत. सो अकॉर्डिंगली याचं रिझन काय? 2021 मध्ये तिथे सिव्हिल वॉर उद्भवला होता. सो जनताज 2021, तो जनताज 2021 कॉप, तिथं लोकांचा विद्रोह झाला होता. विद्रोह करून लोकांनी तिथे सत्ता मिळवली. सबसिक्वेंट कॉन्फ्लिक्ट एम्बॉल्डन द एथिकल मिलिशियाज. तिथं जी पॉवर आहे त्यांची ती मिलिशियाजकडे आहे, आणि ज्यांना त्यांनी नाव दिलेलं आहे रिब्रँडेड ॲज बॉर्डर गार्ड फोर्सेस, ठीक आहे. बॉर्डर गार्ड फोर्सेस त्यांना त्यांनी नाव देखील दिलेलं आहे. सो फाउंड लुक्रेटिव्ह रेव्हेन्यू स्ट्रीम्स इन होस्टिंग स्कॅम सेंटर्स. आणि असे स्कॅम सेंटर्स ओपन करून त्यांना
इथून मोठ्या प्रमाणात फायदा मिळतोय, बेनिफिट मिळतोय, रेव्हेन्यू मिळतोय आणि ते त्या रेव्हेन्यूला कुठं यूज करणार, कुड बी टॅक्स टू फंड मिलिटरी ऑपरेशन. मिलिटरी ऑपरेशनला फंड करण्यासाठी ते असे तिथे स्कॅम करतायत. सो प्रोसिड्स आर लॉन्डर्ड थ्रू म्युल्स अँड ड्युबियस फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. ज्या काही डाउटफुल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्या थ्रू हा जो स्कॅम आहे हा केला जातोय. जसं की कंबोडियाचा एक हो अँड पे या नावाने एक फायनान्शियल ऑर्गनायझेशन आहे, इन्स्टिट्यूशन आहे. ठीक आहे. बिफोर बिंग कन्वर्टेड इनटू क्रिप्टोकरन्सी. ठीक आहे. मेकिंग ट्रेसिंग अँड रिकव्हरी नियरली इम्पॉसिबल. एकदा जर तुम्ही तिथे इन्व्हेस्ट केले त्यांच्या या हो अँड पे मध्ये तर तुमची रिकव्हरी पैशांची इथून होणारच नाही. तुमचे पैसे डुबल्यासारखे आहेत. ते तुम्हाला सांगतील की तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेड करतायत आणि या नावाने त्यांनी अशी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ती बनवलेली आहे. सो ग्लोबल मॉनिटर्स हॅव आयडेंटिफाईड चायनीज ऑर्गनाइज क्राईम. ठीक आहे. चायनीज ऑर्गनाइज क्राईम देखील त्यांनी आयडेंटिफाय केले याच्यामध्ये. सिंडिकेट्स ॲज द किंग पिन्स ऑर्केस्ट्रेटिंग दिस ट्रान्सनॅशनल नेटवर्क्स. सो इंडिया फेसेस अ ड्युअल क्रायसिस. मग आता भारतामध्ये या गोष्टीमुळे काय होतंय की ड्युअल क्रायसिस फेस होतोय. म्हणजे थाउजंड्स ऑफ इट्स सिटीजन, भारताचे हजारो नागरिक जे आहेत त्यांना ट्रॅफिक केलं जात आहे या फोर्स स्कॅम लेबरमध्ये अंडर ब्रुटल कंडिशन्स आणि वाईट परिस्थिती आपल्या नागरिकांवरती याच्यामुळे येते. सो वाईल थाउजंड्स मोर ॲट होम फॉल विक्टीम. काही काही घरी बसूनच याचे बळी पडतात. काही काही घरातून बाहेर पडून त्यांना असं वाटतं की आपल्याला इकडे चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे, आपण इकडे गेलं पाहिजे. सो फॉर विक्टीम टू द व्हेरी फ्रॉड्स दिस कॅप्टिव्ज आर फोर्स टू परपेट्रेट. या ज्या कॅप्टिव्ह आहेत, या ज्या काही गोष्टी होत आहेत यांना एक प्रकारे कुठं ना कुठं थांबवणं गरजेचं आहे. दिस डिमांड्स मल्टीप्रॉंग रिस्पॉन्स. एक चांगला रिस्पॉन्स या गोष्टींना दिला गेला पाहिजे. सो द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि युनियन, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट्स एकत्र येऊन आता या गोष्टीवरती काम करतायत आणि यांनी एकत्र येऊन एक एक्सटेन्सिव्ह पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम लॉन्च केले पाहिजे. लोकांना अवेअर केले पाहिजे. त्याच्यामध्ये ते कॅम्पेन्स त्यांनी लॉन्च केला पाहिजे अबाउट दिस स्कॅम्स, या स्कॅम्स बद्दलच्या. वाईल स्ट्रेंथनिंग सायबर क्राईम इन्फ्रास्ट्रक्चर. सायबर क्राईम जे इन्फ्रास्ट्रक्चर इंडियामध्ये आहे त्याला अजून स्ट्रॉंग केलं गेलं पाहिजे. पोलिसिंग कॅपॅबिलिटीज अजून बळकट केली गेली पाहिजे. इंडिया मस्ट लेवरेज डिप्लोमॅटिक चॅनल्स टू फॉर्ज अ कोऑर्डिनेटेड रिजनल रिस्पॉन्स. भारताने एक कोऑर्डिनेटेड रिजनल रिस्पॉन्स यामध्ये देणं गरजेचं आहे अशा ऍक्टिव्हिटीजला. सो ऑब्व्हियस आहे की कुठे ना कुठे भारताच्या इकॉनॉमीचं, भारताच्या लोकांचं, नागरिकांचं कुठे ना कुठे नुकसान होत आहे. सो वर्किंग विथ चायना, थायलंड, व्हिएतनाम, अदर अफेक्टेड नेशन्स. हे जे 4 नेशन आहेत, चायना, थायलंड, व्हिएतनाम आणि अकॉर्डिंगली इंडिया सुद्धा याच्यामध्ये येतो या लिस्टमध्ये. तर या 4ही नेशन जे आहेत ते अफेक्टेड नेशन्स आहेत. जास्त करून हे जास्त अफेक्टेड आहेत, चायना, थायलंड, व्हिएतनामवाले. तर यांच्यासोबत इंडियाने काम करून इंडिया शूड एक्झर्ट मिनिमम प्रेशर ऑन द म्यानमार. म्यानमारच्या या ज्या जनता गव्हर्नमेंट आहे यांच्यावरती यांनी प्रेशर आणला पाहिजे आणि कंबोडियावरती देखील प्रेशर आणला पाहिजे. आणि अशा प्रकारच्या ज्या ऍक्टिव्हिटी होत आहेत, या अशा प्रकारचे ऑपरेशन्स यांनी स्टॉप केले पाहिजे. ठीक आहे. डिजिटल स्कॅम सारखे. सो युनायटेड नेशन्सने देखील या गोष्टींना रिकॉग्नाइज केलं पाहिजे. फॉर दिस इट इज ट्रूली अँड अ मॉडर्न मॅनिफेस्टेशन ऑफ स्लेव्हरी दॅट डिमांड्स अर्जंट इंटरनॅशनल इंटरव्हेन्शन. म्हणजे आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप या गोष्टींमध्ये झाला पाहिजे. अकॉर्डिंगली ऍक्टिव्हिटीज कुठे ना कुठे स्टॉप झाल्या पाहिजे. सो आजचा आपण आर्टिकल प्रॉपर इथे डिस्कस केलेला आहे. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो. सो आजचा आपण सेशन थांबूया इथं. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.